पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाची धावपळ सुरू असून पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली। उपचार घेत असलेल्या जखमींच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली, तसेच डॉक्टर आणि प्रशासनाकडून उपचाराची सविस्तर माहिती घेतली। अपघातानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून जखमींवर सर्वोत्तम उपचार सुरू असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले। जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। दरम्यान या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली। यावेळी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक देशमुख घटनास्थळी येथे जिल्हा प्रशासन मदत कार्य करत आहेत। आता पाहूया पालकमंत्री गणेश नाईक यांनी नेमकं काय म्हटलं। दुःखदायक घटना आहे। खरं म्हणजे लोकांना कधी कधी धीर निघत नाही, थोडस अंतर जास्त कापावं लागेल म्हणून चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याचे झालेले परिणाम आहेत। खरं म्हणजे ती वाळूने भरलेला कंटेनर त्या अंगावर पडल्यानंतर ऑन द स्पॉट 11 लोकांचं निधन झालं आणि येता येता 2 लोक गेले। आता अजून 2-3 लोक अत्यावस्थ आहेत। परंतु त्या वेदांत हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय कर्तव्य बुद्धीनं त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासकीय यंत्रणा सतर्क होऊन त्या ठिकाणी मदतीला आली। माननीय खासदार सावरा, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार आहे रानडे साहेब, आपले यतीन देशमुख साहेब SP, आणि सर्वच यंत्रणा सक्रिय झाली आणि लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राज्य शासन सगळ्या जखमींची पुढची बरे होईपर्यंतची इलाजाची जबाबदारी घेणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचं त्यांनी घोषित केलं। तर म्हणजे असे अपघात घडू नये त्याच्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे। आणि प्रत्येक वेळेला DPDCच्या वेळेला किंवा डिझास्टर मॅनेजमेंटची चर्चा होते त्यावेळेला हा विषय येतो। भविष्यकाळामध्ये जास्त काळजी घेण्यात येईल। आणि त्यांना समोरून येणाऱ्या एका हेवी कंटेनरने त्यांना समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। घटनास्थळी त्वरित कासा पोलीस स्टेशन चा स्टाफ, तसेच आपले HSPचा स्टाफ आणि सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा जागेवर पोहोचून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच वेदांत कॉलेज धुंदलवाडी या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे। अजूनही 20च्या आसपास जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा व धुंदलवाडी हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। ट्रॅफिक सुरू आहे आणि पुढील कारवाई पालघर पोलिसांद्वारे करण्यात येतात। मृतांचा आकडा वाढण्याची याच्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तरी मृतांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगला उपचार किंवा त्यांना चांगला उपचार मिळेल यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते। प्रथमदर्शनी अशी माहिती की जे काही वराडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून U-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा U-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील। खूप दुर्दैवी अशी घटना या मुंबई अहमदाबाद रोडवर आलेली आहे। साखरपुड्याला जे वराड येत होतं त्यांचा भीषण अपघात कंटेनर आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेला आहे। आता मी कासा अरेस्टला जाऊन आलो, साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदलवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले, तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय
त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे माननीय सुप्रिंटेंडेंट पोलीस देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. ज्या रुग्णांना धुंदरवाडी जे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांना सुद्धा ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. याची लागलीच सूचना हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली गेलेली आहे. माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा दिले गेलेले ते स्वतः इथे यायला निघालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय